आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची चर्चा निष्फळ। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत उद्या मुख्यमंत्री ॲडव्होकेट जनरल यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक। मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा आणि बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य रद्द। कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा। केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार। हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं ट्विट। केंद्र सरकार 90 दिवस हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार। खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय। धनंजय मुंडेंनी मानले केंद्र सरकारचे आभार। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना फायदा होणार। कांद्यावरील $550 निर्यात मूल्यही रद्द। केंद्र सरकारचे आभार। फडणवीसांची प्रतिक्रिया। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अद्याप कायम। किमान निर्यात मूल्याची अट रद्द। आधी गप्प असणाऱ्यांकडून आता कौतुक। एवढा दळभद्रीपणा भाजप नेतेच करू शकतात। रोहित पवारांची टीका। प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सुरू असलेल्या वादासंदर्भात आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक। या बैठकीला काँग्रेसचे संघटक सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेन्निथला देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर। मोदींची सभा होणार। शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन करणार। गणपती बाप्पाचं कितीही दर्शन घेतलं तरी काही फरक पडणार नाही। महाराष्ट्राची जनता त्यांना मातीत घालेल। मविया सरकार आल्यानंतर सगळ्या टेंडरची चौकशी करणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची महायुतीवर टीका।